नमस्कार मित्रांनो, सुटका या कथेचा हा दुसरा आणि अंतिम भाग आहे. जर तुम्ही कथेच्या पहिल्या भागाचा व्हिडिओ न बघता थेट या व्हिडिओवर आला असाल तर हा व्हिडिओ पाहण्याआधी कथेच्या पहिल्या भागाचा व्हिडिओ आधी बघावा. ह्या कथेच्या दोन्ही भागांच्या व्हिडिओच्या लिंक्स ह्या कथेच्या दोन्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येतील. कथेच्या दुसऱ्या आणि अंतिम भागाला आता सुरुवात करू. मित्रांनो, कथेच्या पहिल्या भागात आपण पाहिलं की विटागाव गावात राहणाऱ्या शुभम नावाच्या एका तरुणाला पुणे जिल्ह्यातील भिगवण शहरातील एका कारखान्यात नोकरी मिळाल्याने तो आपल्या आईवडिलांसोबत भिगवण शहरात येतो. कारखान्याकडून त्याची राहायची सोय होणार असते, पण सध्या कारखान्याचं एकही क्वार्टर मोकळं नसल्याने त्याची तात्पुरती राहायची व्यवस्था अनेक वर्ष बंद अवस्थेत असणाऱ्या क्वार्टर नंबर 17 मध्ये केली जाते. तिथे त्या कुटुंबासोबत काय भयंकर घडतं हे जाणून घेण्यासाठी या कथेचा भाग पहिला बघावा. आता पुढे. शुभमच्या आईने जोरात त्या म्हाताऱ्याला हाक मारली. ज्या म्हाताऱ्याची आईला भीती वाटत होती त्याच म्हाताऱ्याचा आता आईला आधार वाटत होता. आईने मारलेल्या हाकेला प्रतिसाद देऊन तो म्हातारा तिथे आला. तो म्हातारा आणि आईने बाबांना शुद्धीवर आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण बाबा शुद्धीवर येत नव्हते. आईला तर काय करावं काही सुचत नव्हतं. ती सारखी रडत होती. तुम्ही इथेच थांबा, मी कारखान्यात जाऊन तुमच्या मुलाला बोलावून आणतो, म्हातारा आईला धीर देत म्हणाला आणि तो कारखान्याकडे निघाला. कारखान्यात गेल्यावर म्हाताऱ्याला आधी तर सगळ्यांनी हुसकावून लावलं, पण नंतर त्याच्यावर विश्वास ठेवून शुभमला घरी पाठवण्यात आलं. शुभम घरी आला. बाबांची अवस्था पाहून तो घाबरून गेला, पण त्याने लगेच स्वतःला सावरलं. शुभम तिथल्या एका स्थानिक डॉक्टरांना घरी घेऊन आला. डॉक्टरांनी तपासणी करून बाबांना इंजेक्शन दिलं, पण त्याचा बाबांवर काहीही परिणाम झाला नाही. मग डॉक्टरांनी बाबांना तात्काळ पुण्यातल्या मोठ्या न्यूरोसर्जनकडे घेऊन जायला सांगितलं. डॉक्टरांच्या मदतीने लवकरच एक रुग्णवाहिका घरासमोर उभी राहिली. त्यात आई, शुभम आणि डॉक्टर बाबांना घेऊन रवाना झाले. रुग्णवाहिका दूरवर जाईपर्यंत तो वेडा म्हातारा एकटक त्या रुग्णवाहिकेकडे पाहत सतत बडबडत होता. ज्याची भीती वाटत होती तेच झालं. त्या सैतानाने शेवटी शुभमच्या बाबांना हेरलंच. क्वाड्रप्लेजिया. हातातील सगळे रिपोर्ट्स चाळल्यानंतर डॉक्टरांनी समोर बसलेल्या शुभम आणि त्याच्या आईला त्याच्या वडिलांच्या आजाराचा मजकूर सांगितला. ज्या ज्या सवयींमुळे लकवा होऊ शकतो अशी एकही सवय बाबांना नव्हती, तरीही बाबांना लकवा झाला होता. मुळात बाबांना खरंच लकवा झाला होता का हा एक मोठा प्रश्नच होता. डॉक्टरांनी तर त्यांच्या वैद्यकीय अभ्यासानुसार बाबांच्या आजाराचं लकवा असं निदान केलं होतं. पण कोणतंही व्यसन नसताना आणि ज्याने लकवा येऊ शकतो अशी कुठलीही लक्षणं नसताना बाबांना लकवा का झाला याचं उत्तर डॉक्टरांकडे सुद्धा नव्हतं. सुदृढ देहयष्टी असणाऱ्या बाबांना अचानक कशामुळे लकवा झाला याचं आई आणि शुभमला कोडं पडलं होतं. 3 दिवस बाबा ICU मध्ये होते. त्यांच्या तब्येतीत किंचितशी सुधारणा झाली होती, तरी ते अजून कोणतीही हालचाल करू शकत नव्हते. आज त्यांना ICU मधून वॉर्डमध्ये शिफ्ट केलं होतं. बाबा कोणतीही हालचाल करू शकत नव्हते. फक्त डोळ्यांची बुबुळं इथून तिथे फिरवून सगळीकडे बघत होते, पण त्यांची दृष्टी मात्र भयानक दिसत होती. ते समोरच्याकडे मोठाले डोळे करून एकटक बघायचे. त्यांच्या डोळ्यांकडे बघून ते बाबा नसून कोणीतरी दुसरी व्यक्तीच आहे असंच वाटायचं. आठवड्यानंतर बाबांना स्ट्रेचरवरच घरी आणण्यात आलं. बाबांच्या आजारपणामुळे शुभमची बरेच दिवस रजा झाली होती. शुभम बाळा, मला असं वाटतंय की आपण हे घर सोडून आपल्या गावी जावं किंवा दुसरीकडे तरी राहायला जावं, आई म्हणाली. नक्की काय म्हणायचंय आई तुला? शुभमने काळजीने विचारलं. मला असं वाटतंय की या घरात बाबांना काहीतरी भूतबाधा झाली आहे. या घरातल्या कोणत्या तरी वाईट शक्तीने बाबांच्या शरीराचा ताबा घेतलाय, आई म्हणाली. नाही आई, काहीतरीच काय, शुभम म्हणाला.
हो रे बाळा, जरा ऐक माझं. कोणतीही लक्षणं नसताना त्यांची तब्येत अशी इतकी अचानक कशी काय बिघडली? शिवाय आजारी पडायच्या आधी बाबांना काही भासही झाले होते. त्यांना काही भीतीदायक अनुभव सुद्धा आले होते. ते सतत सांगत होते की त्यांना या घरात कुठली तरी भेसूर सावली सतत दिसते म्हणून. आईने शुभमला मनातील शंका सांगितली. शिवाय तो वेडसर म्हातारा सतत कसा त्यांना या घरापासून दूर जायला सांगत होता हेही आईने शुभमला सांगितलं. शुभमलाही आईचं म्हणणं थोडंफार पटलं. हो आई, तसं असेलही, पण सध्या आपल्या बाबांच्या तब्येतीकडे लक्ष द्यायला हवं. त्यांना पूर्वीसारखंच निरोगी करायला हवं, शुभम म्हणाला. आई यावर काहीही बोलली नाही, कारण आईला कळून चुकलं होतं की जोपर्यंत आपण या घरात आहोत तोपर्यंत बाबांच्या तब्येतीत सुधारणा होणं कठीण आहे. उलट आता आईलाच या घरात राहायची भीती वाटत होती. बाबांना घरी आणल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शुभम कामावर निघाला. दुपारची वेळ होती. आई बाबांना नळीनेच जेवण वगैरे भरवून स्वयंपाकघरात काम करत होती. पण स्वयंपाकघराच्या दारा आडून 2 पांढरे फटक डोळे आईला बघत होते. कोणीतरी आपल्याला लपून बघतंय याची आईला जाणीव झाली. तसं आई दरवाजाजवळ आली, पण तिकडे कोणीही नव्हतं. तसं आई पुन्हा आत गेली, पण पुन्हा तिला तोच अनुभव आला. एकदाच नव्हे तर 2-3 वेळा तिला तसाच अनुभव आला. आता आई घाबरली. ती दरवाजाच्या मागे लपून उभी राहिली. तोच तिला एक सावली पूर्ण घरभर फिरून बाबांच्या खोलीत जाताना दिसली. बापरे, काय होतं ते? फक्त सावली? पण कोणाची सावली? इथे तर माझ्याशिवाय कोणीही नाहीये. कोण असेल ते? काय असेल ते? असे विचार करून आई खूप घाबरली. ती हिम्मत करून धावतच बाबांच्या खोलीत गेली आणि बाबांच्या खोलीत जाताच आईच्या पायाखालची जमीनच सरकली. समोरचं दृश्य बघून ती घामाघूम झाली. बाबा अचकट विचकट हसत भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करत होते. घोगरा आवाज काढत ते आईकडे मोठाले डोळे करून बघत होते. बाबांनी एक उंच झेप घेतली आणि ते थेट छताच्या पंख्यावर जाऊन लटकले. ये इकडे ये, तू पण ये, का मी येऊ तुझ्याकडे? थांब, मीच येतो तुझ्याकडे, असं बोलून बाबांच्या शरीरातल्या त्या सैतानी सावलीने आईकडे झेप घेतली. भीतीने तारंबळ उडालेल्या आईला हे सगळंच अनपेक्षित होतं. आजपर्यंत या घरात एखादी अमानवी शक्ती आहे असा आईला फक्त संशय होता, पण आता आईला त्याचा प्रत्यक्ष अनुभव सुद्धा आला होता. त्या सैतानी शक्तीने आईकडे झेप घेताच आईने विजेच्या गतीने मागे सरकून खाडकन दरवाजा ओढून घेतला. बंद दारावर ते सैतानी धूळ धाडकन आदळलं. आदळल्याबरोबर बाबांच्या शरीरातील त्या सैतानाने काही क्षणांसाठी बाबांचं शरीर सोडलं. बाबांचं शरीर आता पुन्हा दरवाजाजवळ निश्चित पडलं. इथे बाहेर आई थरथर कापत होती. घडलेलं सारं काही भयंकर होतं. ती घराबाहेरच्या फाटकासमोर बसून रडत होती. घरात जायची तिची हिंमतच होत नव्हती. देवा, हे काय होतंय रे आमच्याबरोबर, असा विचार करून ती सतत रडत होती. संध्याकाळ होईपर्यंत ती बाहेरच बसली होती. तिला बाबांची काळजी वाटत होती, पण मध्येच 1-2 वेळा बाबांनी खिडकीतून तिला मोठाले डोळे करून जवळ बोलावलं होतं. त्यामुळे आई घरात गेलीच नव्हती. संध्याकाळी शुभम आला. आईला फाटकाजवळ बसलेली पाहून त्याने विचारलं, आई, तू इथे का बसलीयस? चल घरात चल. नाही शुभम, त्या घरात जाऊ नकोस. तुझ्या बाबांच्या अंगात कोणती तरी सैतानी शक्ती शिरलीये. त्यामुळेच बाबा आजारी पडलेत. या घरात काहीतरी आहे शुभम, आई थरथरत बोलत होती आणि तिने दुपारी घडलेला सगळा प्रकार शुभमला सांगितला. सुरुवातीला आई काय बोलती आहे हे शुभमला काहीही कळत नव्हतं, पण त्याने बाबा झोपलेल्या खोलीच्या खिडकीकडे पाहिलं. तसं त्याला दिसलं की बाबा विचित्र अंगविक्षेप करत भेसूर आवाज काढत आईला आणि त्याला जवळ बोलवत होते. बाबांचं ते भयानक रूप बघून शुभमला खात्री पटली की बाबांना नक्कीच काहीतरी भूत बाधा झालेली आहे.
आई आणि शुभम दोघेही घरात आले. बाबा झोपलेल्या खोलीला आईने बाहेरून कडी घातली होती. बाबा बाबा मी आहे शुभम, बरं वाटतंय का तुम्हाला आता? शुभम म्हणाला, पण आतून काहीही प्रतिसाद आला नाही. शुभमने दरवाजा थोडासा उघडून पाहिला. तसं त्याला दिसलं की बाबा जमिनीवर अचेतन पडले होते. त्या सैतानी शक्तीने बाबांच्या शरीराचा ताबा तात्पुरता सोडला होता. त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते, तोंडातून लाळ टपकत होती. यावेळी बाबांना बघून शुभमला कोणतीही भीती वाटली नाही. उलट बाबांची अवस्था बघून त्याला रडू कोसळलं. त्याला त्याचे पूर्वीचे बाबा आठवले. शुभम कडी काढून धावत बाबांकडे गेला. बाबांना त्याने घट्ट मिठी मारली. बाबा काय झालंय तुम्हाला? कोण त्रास देतंय तुम्हाला? शुभम रडत रडत बाबांना विचारत होता. शुभमच्या या प्रश्नाला बाबा उत्तर देण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांचं शरीर त्यांना साथ देत नव्हतं. बाबांच्या शरीरात कोणत्या तरी अमानवी शक्तीने प्रवेश केला आहे हे निश्चित होतं. पण ती शक्ती कोणती आहे? ती सावली कोणाची आहे? या घराशी तिचा काय संबंध आहे? असे अनेक प्रश्न आई आणि शुभमला पडले होते. शुभम बाळा, कुठून दुर्बुद्धी झाली आणि आपण या घरात राहायला आलो? तरी सुरुवातीला तो वेडसर म्हातारा आपल्याला या घरापासून दूर जायला सांगत होता, शुभमची आई शुभमला म्हणाली. इतक्यात शुभमला काहीतरी सुचलं. आई, त्या वेड्या म्हाताऱ्याला कदाचित काहीतरी माहीत असेल, म्हणूनच तो आपल्याला या घरात राहू नका असं सांगत होता. त्याला आपण विचारूया, शुभम म्हणाला. हो बरोबर, पण आता तो भेटणार कुठे? आईने विचारलं. मी उद्या सकाळीच त्या म्हाताऱ्याचा शोध घेतो. शिवाय कारखान्यात शेळके साहेबांना सुद्धा या घराबद्दल विचारतो. कदाचित त्यांना सुद्धा काहीतरी माहीत असेल, शुभम म्हणाला. त्या रात्री आई आणि शुभमला रात्रभर काही भयानक अनुभव आले. बाबांच्या खोलीतून कधी खोकण्याचा आवाज यायचा, पण तो आवाज बाबांचा वाटत नव्हता. तर कधी जोर जोरात हसण्याचा आवाज यायचा. कधी घरातील लाईट चालू बंद व्हायचे, तर कधी एखादी मोठी सावली पूर्ण घरभर फिरून जायची. ती रात्र दोघांनी जीव मुठीत घेऊन काढली. बाबांना त्यांनी खोलीतच कोंडून ठेवलं होतं. त्या सैतानी शक्तीने बाबांच्या शरीराचा ताबा सोडला की बाबा शांत पडून असत, पण ताबा घेतला की बाबा जोर जोरात खोलीचा दरवाजा ठोकत. आई आणि शुभम दोघांनाही बाबांची भीती वाटत होती, पण त्यांची काळजी सुद्धा वाटत होती. आई तर बाबांच्या काळजीपोटी सतत रडत होती. दुसऱ्या दिवशी कामावर जाताच शुभमने शेळके साहेबांना त्या घराबद्दल विचारलं. सुरुवातीला शेळकेंनी टाळाटाळ केली, पण शुभमने त्या घरात त्यांच्याबरोबर घडलेल्या सर्व घटना शेळक्यांना सांगितल्या. तेव्हा शेळके शुभमला कारखान्याच्या कॅन्टीनमध्ये घेऊन गेले आणि एका शेवटच्या कोपऱ्यात एका टेबलाजवळ जाऊन बसले. हे बघ शुभम, ते घर झपाटलेलं आहे हे मला माहीत होतं. इतकंच काय, तर मॅनेजर साहेबांनाही हे चांगल्या प्रकारे माहीत आहे. त्यामुळे तुलाच काय, तर कोणालाही हे घर द्यायची माझी इच्छाच नव्हती. पण मॅनेजर साहेबांना या सगळ्या अंधश्रद्धा वाटतात, शेळके म्हणाले. घर झपाटलेलं आहे म्हणजे नेमकं काय आहे त्या घरात? शुभमने विचारलं. सांगतो. 5-6 वर्षांपूर्वी त्या घरात आपल्याच कारखान्यात काम करणारा एक मुलगा आणि त्याचे वडील राहत होते. त्याच्या बाबांना लकवा झाला होता. बाबांच्या आजाराला कंटाळून आणि त्यांचं औषध पाणी करून तो मुलगा कंटाळला होता. असं म्हणतात की त्या मुलानेच त्याच्या वडिलांचा खून करून मृतदेह त्या घराच्या खोलीतच पुरून ठेवला. नंतर त्या मुलानेही नोकरी सोडून पलायन केलं आणि तेव्हापासूनच त्या घरात त्या मुलाच्या वडिलांचा आत्मा फिरत असतो. बापरे शेळके साहेब, त्या घराजवळ एक वेडा म्हणजे दाढी मिशा वाढलेला म्हातारा सतत येत असतो. त्याने आम्हाला सावध सुद्धा केलं होतं. तो म्हातारा कोण आहे? शुभम म्हणाला. तो म्हातारा सदा अण्णा आहे. इथल्या एका कारखान्याचा चौकीदार होता तो. एके रात्री त्या घराजवळून जाताना सदा अण्णाला त्या भूताचा अनुभव आला. तेव्हापासून सदा अण्णा वेड्यासारखा वागायला लागला. कारखान्याच्या मालकानं त्याला कामावरून काढून टाकलं, पण तरीही तो त्या परिसरात फिरत असतो, शेळके म्हणाले. पण साहेब,
आता यावर तोडगा काय? माझे बाबा मला परत पाहिजेत. त्या प्रेत आत्म्यापासून माझ्या बाबांना मला सोडवायचंय. त्या काळ्या शक्तीच्या पाशातून मला माझ्या बाबांना बाहेर काढायचंय, शुभम म्हणाला. शुभम, त्यासाठी तुला त्या सदा अण्णाला भेटावं लागेल. कदाचित तोच तुला काहीतरी मार्ग सांगू शकेल, शेळके म्हणाले. शुभमला आता सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला होता. तो तडक घरी आला. आईला त्याने सगळं काही सांगितलं. शुभम, आता आपण काय करायचं? डॉक्टरांच्या औषधांचा तुझ्या बाबांवर काहीही उपयोग होणार नाही. एखादा तांत्रिक किंवा साधू संन्यासीच बघायला हवा, आई म्हणाली. हो, तसंच काहीतरी करावं लागेल आई, पण त्यापूर्वी त्या सदा अण्णाला भेटावं लागेल, शुभम म्हणाला. एव्हाना संध्याकाळ झाली होती. शुभमने दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन सदा अण्णाला शोधायचा निर्णय घेतला. संध्याकाळी आई आणि शुभम जेवण करत होते. आई, थांब, मी बाबांना जेवण भरवून येतो, शुभम म्हणाला. सांभाळून जा बाळा, आई काळजीने म्हणाली. शुभम बाबांच्या खोलीत गेला. बाबा गतप्राण झाल्यासारखे पडले होते. त्यांची तब्येत कमालीची खालावली होती. त्यांच्या शरीराचा पूर्ण सांगाडा झाला होता. त्यांची अवस्था पाहून शुभमला रडायला आलं. शुभम बाबांच्या जवळ गेला. बाबांनी फक्त डोळे फिरवून शुभमकडे बघितलं. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. बाबांना शुभमला बरंच काही सांगायचं होतं, त्याच्याशी बोलायचं होतं, पण त्या अमानवी सावलीने त्यांच्या शरीरावर पूर्ण ताबा मिळवून त्यांच्या शरीराची पूर्ण चाळण करून टाकली होती. त्यांच्यात काहीही त्राणच ठेवलं नव्हतं. बाबा, तुम्ही काहीही काळजी करू नका. तुम्ही लवकरच बरे व्हाल. मी लवकरच तुमची या सगळ्यातून सुटका करेन. शुभम बाबांचं डोकं खांद्यावर ठेवून रडत रडत बोलत होता. आणि अचानक एक काळी कुट्ट सावली बाबांच्या खोलीत शिरली. तिने बाबांच्या शरीरात प्रवेश केला. बाबांच्या डोळ्यात एक चमक निर्माण झाली. त्यांचे डोळे हिरवे झाले. शरीर ताठरलं. बाबांच्या चेहऱ्यावर अचानक एक आसुरी हास्याची छटा आली. तुझ्या बाबांची आता सुटका नाहीच. हे सावज आता मेल्यावरच माझ्या तावडीतून सुटेल, असं म्हणत बाबांनी शुभमला घट्ट धरून ठेवलं. त्यांच्या कर्णकर्कश हसण्याने शुभमच्या कांठळ्या बसल्या. सोड, मला सोड. कोण आहेस तू? माझ्या बाबांना का त्रास देतोयस तू? असं म्हणत शुभम बाबांच्या मिठीतून सुटण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता. मी तुझा बाबा आहे, बाबा म्हणाले. नाही, तू माझे बाबा नाहीस. सोड मला, सोड, शुभम ओरडत म्हणाला. शुभमच्या ओरडण्याने आई धावतच खोलीत आली. बाबांचे चमकणारे डोळे आणि भेसूर अवतार पाहून आई तर थरथरायला लागली. थोडीफार शक्ती एकवटून ती शुभमला बाबांच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करू लागली, पण तिची शक्ती त्या आसुरी शक्तीपुढे फोल ठरत होती. शुभमने एक जोराचा झटका दिला आणि बाबांची मिठी जरा सैल झाली. ती संधी साधून शुभम झटकन बाबांपासून दूर झाला. शुभम आणि आई दरवाजाच्या दिशेने पळाले, पण त्याआधीच दरवाजा आपोआप बंद झाला. बाबांच्या शरीरातील सैतानी शक्ती आता चांगलीच चेकाळली होती. खोलीतील सर्व सामानाची आपोआप जोरात फेकाफेक होऊ लागली. ती सैतानी शक्ती वेडवाकडं रूप धारण करू लागली. तिचं बिभत्स रूप पाहून शुभम आणि आई दोघे सुद्धा भयंकर घाबरले. बाबा दात विचकवत हसत होते. पूर्ण खोलीभर एखाद्या सरपटणाऱ्या श्वापदासारखे ते सरपटत होते. ते भिंतीवर चढत होते, मग छतावर, मग पंख्यावर. आता त्यांनी जोरात उडी घेतली. ते खाली दोघांच्या अंगावर पडणार तोच शुभमने आईला ओढलं आणि तो स्वतः दुसरीकडे सरकला. बाबा धाडकन जमिनीवर आदळले. त्यांच्या डोक्याला मोठी जखम झाली. ती जखम पाहून आई कळवळली. क्षणभर ती विसरली की हे बाबा नसून सैतानी शक्ती आहे. ती बाबांकडे जाणार तोच शुभमने आईला मागे खेचलं. थांब आई, ते बाबा नाहीयेत, शुभम म्हणाला. अरे शुभम, पण त्यांना किती लागलंय रे, दुखत असेल त्यांना, आई रडत बोलत होती. एव्हाना बाबांच्या शरीरातील शक्ती आणखी कमी झाली होती. त्या शक्तीने आता बाबांच्या शरीराचा ताबा तात्पुरता सोडला होता. बाबा शांत जमिनीवर पडून होते.
त्यांच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले होते. शुभमला ते समजलं. बाबा असं म्हणत शुभम धावतच बाबांकडे गेला आणि त्यांना घट्ट मिठी मारून बराच वेळ तो रडत राहिला. त्यानं आणलेलं बाबांच्या जेवणाचं ताट तसंच एका कोपऱ्यात पडलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळचे पहिले सूर्यकिरण पडताच आईला धीर देऊन शुभम घराबाहेर पडला. त्याने संपूर्ण औद्योगिक क्षेत्राचा परिसर पिंजून काढला, पण तो म्हातारा त्याला काही दिसत नव्हता. शेवटी शुभम घरी यायला निघाला. थांब, मला शोधत होतास ना? म्हातारा शुभमच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला. शुभमने मागे वळून पाहिलं. हो, मी तुम्हाला शोधत होतो. मला तुमच्या मदतीची गरज आहे, शुभम म्हणाला. मी सुरुवातीलाच तुला सांगितलं होतं की त्या घरापासून दूर राहा, पण तू ऐकलं नाहीस. बघ आता काय परिस्थिती आली आहे. तो म्हातारा म्हणजेच सदाअण्णा म्हणाला. हो सदाअण्णा, चुकलं माझं, पण मला आता माझ्या बाबांना वाचवायचंय. मला मदत करा, शुभम काकुळतीला येऊन विनवणी करत होता. तुला माझं नाव कसं कळलं रे? म्हाताऱ्याने आश्चर्याने विचारलं. शेळके साहेबांनी मला सांगितलं, शुभमने उत्तर दिलं. मग त्यांना त्या घराबद्दलही विचारायचंस ना? शेळकेला तर सगळं माहितीये, सदाअण्णा म्हणाला. हो, सांगितलंय सगळं त्यांनी, शुभम म्हणाला. मग आता माझ्याकडून काय पाहिजे तुला? सदाअण्णाने विचारलं. सदाअण्णा, मला माझ्या बाबांना वाचवायला मदत करा, शुभम म्हणाला. तुझ्या बाबांची त्या सैतानी शक्तीपासून सुटका करायची असेल तर आपल्याला माऊलीला भेटावं लागेल, सदाअण्णा म्हणाला. माऊली? कोण माऊली? शुभमने विचारलं. समोरच्या डोंगरावर ते भैरोबाचं देऊळ दिसतंय ना, तिथे तो असतो, तो माऊली. असं म्हणतात की तरुणावस्थेपासून तो त्या मंदिरात भैरोबाची सेवा करतोय. आजवर त्याने अनेक विद्या आणि दैवी शक्ती आत्मसात केल्या आहेत. त्या सैतानी शक्तीबरोबर माऊलीच लढा देऊ शकतो, सदाअण्णा म्हणाला. चालेल सदाअण्णा, मी आत्ताच माऊलीची भेट घेतो, शुभम म्हणाला. थांब, मीही येतो तुझ्यासोबत, असे म्हणत सदाअण्णा आणि शुभम दोघे सुद्धा माऊलीकडे जायला निघाले. दूर उंच डोंगरावर काळभैरवाचं पुरातन मंदिर होतं. त्या डोंगराच्या पायथ्याशी दोघेही पोचले. इथे पोचेपर्यंत दोघेही घामाघूम झाले होते. सूर्यही डोक्यावर आला होता. शुभमने मान उंच करून मंदिराकडे पाहिलं. सुमारे 100-125 पायऱ्या चढून वरती डोंगराच्या टोकावर मंदिर होतं. सदाअण्णा पूर्ण दमला होता. शुभम सुद्धा थकला होता, पण त्याला कसंही करून माऊलींना भेटायचंच होतं. त्याच्या बाबांना त्याला वाचवायचं होतं. बाबांना वाचवायचं आहे या विचारानेच शुभमच्या शरीरात नवीन ऊर्जा संचारली. तो पायऱ्या चढायला लागला. त्याच्या मागे सदाअण्णाही हळूहळू चालायला लागला. काहीच वेळात शुभम वर पोचला. वर मंदिराजवळ पोचल्यावर शुभमने मंदिराच्या दरवाजात टांगलेली भली मोठी पितळी घंटा वाजवली. तिचा प्रतिध्वनी संपूर्ण परिसरात घुमला. शुभम आणि सदाअण्णा भैरोबाच्या मूर्तीला नमस्कार करून गाभाऱ्यात आले. गाभाऱ्यात चंदनाच्या उदबत्तीचा सुगंध दरवळत होता. संगमरवरी ओट्यावर साक्षात जिवंत वाटावी अशी काळभैरवाची मूर्ती होती. ओट्याच्या खाली माऊली बसले होते. माऊलीने वळून शुभम आणि सदाअण्णाकडे पाहिलं आणि ते उठले. शुभमने माऊलींना वाकून नमस्कार केला. माऊलींच्या संपूर्ण शरीरावर विलक्षण तेज होतं. जणू काही पायांच्या नखांपासून ते डोक्याच्या केसांपर्यंत दैवी शक्तीच्या लहरी वाहत होत्या. 60 पार केलेले माऊली आजही एखाद्या तरुणाला लाजवेल इतके दणकट आणि सशक्त होते. साधूंसारखी मोठी दाढी असलेले पांढरे चकचकणारे केस त्यांच्या चेहऱ्यावरच्या तेजात अधिक भर घालत होते. कपाळावर आडवं लावलेलं चंदनाचं गंध, कानातील सोन्याचे डूल, कपाळावर लावलेला भगवा टिळा, गळ्यात असणाऱ्या कमळबीजाच्या माळा, उघड्या छातीवर आणि पोटावर लावलेलं चंदनाचं गंध, स्वच्छ तलम भगव्या वस्त्राचं धोतर. माऊली जणू ब्रह्मदेवासारखेच दिसत होते. वाकून नमस्कार करत असलेल्या शुभमला माऊलींनी उजवा हात वर करून आशीर्वाद दिला. शुभमने मान वर करून माऊलींकडे पाहिलं. त्यांच्या तेजपुंज चेहऱ्याकडे तो क्षणभर पाहतच राहिला.
मला माहिती आहे तू इथे का आला आहेस. सदाअण्णांनी सांगितलं मला सगळं, माऊली म्हणाले. माऊलींचा तो भारदस्त आवाज मंदिरात घुमला. ते पुढे म्हणाले, तरीही मला तुझ्याकडून सगळं सुरुवातीपासून ऐकायचंय. माऊलींनी शुभमला आदेश दिला. शुभमने सदाअण्णांकडे पाहिलं. सदाअण्णाने शुभमला सगळं सांगायचा इशारा केला. माऊली, शुभम आणि सदाअण्णा तिघेही गाभाऱ्यातून बाहेर सभामंडपात आले. मखमली रंगाच्या आसनावर माऊली बसले. हातात कमंडलू घेतलं. त्यात एका चांदीच्या कळशीतून पाणी ओतलं. पाणी ओतताच तुळशीच्या पानांचा सुगंध आला. डाव्या बाजूला लाल भडक कापडात त्यांनी थोडं भस्म बांधून ठेवलं. शुभम आणि सदाअण्णा दोघांना समोर बसायची त्यांनी आज्ञा केली. मध्यभागी समोर एक दिवा पेटवला. मंदिर उंच डोंगरावर असल्याने वारा सतत वाहत असतानाही दिव्याची ज्योत स्थिर राहून तेवत होती. लहानशा दिव्याची ती ज्योत इतकी तीव्र होती की जोराचा वारा किंवा वादळही तिला विझवू शकलं नसतं. माऊली ताठ बसले, अगदी एखाद्या साधना करणाऱ्या ऋषींसारखे. त्यांनी डोळे बंद केले आणि शुभमला सगळं सांगण्याची आज्ञा केली. शुभमने पुण्यात आल्यापासून सगळा वृत्तांत सांगायला सुरुवात केली. माऊलींनी डोळे बंद करून सगळ्या घटना दृष्टीपटलावर आणल्या होत्या. भूतकाळातील त्या सगळ्या घटना पडद्यावर दिसणाऱ्या एखाद्या चित्रपटासारख्या ते वर्तमानात बघत होते. माऊलींच्या भेटीपर्यंतच्या सगळ्या घटना सांगून शुभम थांबला. माऊलींनी डोळे उघडले. एका आसुरी सैतानी शक्तीचा त्या परिसरात वावर आहे याचा मला आभास होतो, पण तिची मजल कोणत्या तरी जीवावर उठेपर्यंत जाईल असं मला वाटत नव्हतं. तू इथे येण्याच्या आधीच काही दिवसांपूर्वीच सदाअण्णा इथे येऊन सगळं काही सांगून गेला होता. सदाअण्णाने मला ज्या दिवशी सर्व सांगितलं त्याच दिवशी मी त्या सैतानाचा अंत करू शकलो असतो. पण कोणतीही घटना घडण्यासाठी काळ, वेळ आणि निमित्त आवश्यक असतं. तू काही काळजी करू नकोस. तुझ्या बाबांची सुखरूप सुटका होईल, माऊली म्हणाले. शुभमने माऊलींना नमस्कार केला. माऊलींनी शुभमला लाल कापडात भस्म बांधून दिलं आणि एका चांदीच्या मोठ्या डबीत कमंडलूतलं पाणी दिलं आणि म्हणाले, ती सैतानी शक्ती सध्या खूप शक्तिशाली झाली आहे. त्यामुळे आत्ता तिच्याशी लढणं योग्य ठरणार नाही. हे जल आधी घरातील देव्हाऱ्यात ठेव आणि या भस्माने तुझ्या बाबांच्या खोलीत सर्व कोपऱ्यात सीमा आख. तसेच भस्माची सीमारेखा बनवताना हे जल जवळ ठेव. भस्म टाकताना ती सैतानी शक्ती तुझा प्रतिकार करेल, तुला इजा पोचवण्याचाही प्रयत्न करेल. तेव्हा हे जल तिच्यावर शिंपड. आणि हो, एक लक्षात ठेव, भस्माची सीमारेखा आखल्यावर तू आणि तुझी आई दोघांनीही त्या खोलीत प्रवेश करायचा नाही. ती शक्ती तुम्हाला कोणत्याही कारणांनी भुलवायचा प्रयत्न करेल, भास निर्माण करेल, पण काहीही झालं तरी तुम्ही खोलीत प्रवेश करायचा नाही. या भस्मामुळे ती शक्ती खोली सोडून कुठेही बाहेर जाऊ शकणार नाही. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतर मी तिथे येईन. या 3 दिवसात त्या सैतानाची शक्ती या भस्मामुळे बरीच कमी झालेली असेल. तेव्हा मी तुझ्या बाबांची सुटका करू शकेन. माऊलींनी शुभमला सगळं सांगितलं आणि सोबतच काही सूचना केल्या. शिवाय तिसऱ्या दिवशी काही साहित्यही जवळ ठेवायला सांगितलं. बरं माऊली, तुमचे खरंच खूप खूप आभार, असे म्हणून शुभमने वाकून माऊलींच्या पायांना स्पर्श केला. माऊलींनी फक्त स्मितहास्य केलं. शुभमला घरी यायला संध्याकाळ झाली. शुभमने सदाअण्णाला सोबत यायचा बराच आग्रह केला, पण सदाअण्णा माऊलींजवळच थांबला. शुभमने आईला माऊलींबद्दल सांगितलं. आई डोळे पुसत मनोमन माऊलींचे आभार मानत होती. शुभमने दिलेलं जल आधी देव्हाऱ्यात ठेवलं, नंतर थोडं आपल्या जवळ ठेवलं. मग त्याने कापडातलं भस्म काढलं आणि बाबांच्या खोलीत गेला. शुभम खोलीत जाताच भस्मामुळे कोपऱ्यात असलेले बाबा अचानक चवताळून उठले. ते शुभमच्या अंगावर धावून आले. शुभमने लगेच डबीतलं जल बाबांच्या अंगावर शिंपडलं. बाबा लगेच झटका बसल्यासारखे मागे सरकले. पुन्हा ते सरपटत शुभमकडे आले. परत शुभमने जल शिंपडलं.
गरम गरम उकळतं पाणी अंगावर पडल्यासारखे बाबा विव्हळले आणि कोपऱ्यात जाऊन पडले. शुभमने पूर्ण खोलीत भस्म टाकलं. ती शक्ती रात्रभर विव्हळत राहिली. 3 दिवसात त्या शक्तीने कोणत्या ना कोणत्या प्रकारे शुभमला आणि त्याच्या आईला खोलीत येण्यासाठी बरेच प्रयत्न केले, पण आई आणि शुभम त्या शक्तीच्या कोणत्याही चकव्याला बळी पडले नाहीत. 3ऱ्या दिवशी रात्री 10 वाजता सदाअण्णा माऊलींना घेऊन घरी आला. घराच्या उंबरठ्याला माऊलींच्या पायाचा स्पर्श होताच खोलीत बंद असलेली शक्ती रागाने धुमसायला लागली. आई आणि शुभमने माऊलींना नमस्कार केला. माऊलींनी खांद्यावरची पिशवी देव्हाऱ्याजवळ ठेवली. माऊली बाबांच्या खोलीजवळ आले. त्यांच्या खोलीचा दरवाजा बंद होता. माऊलींनी खोलीचा कडी कोयंडा उघडताच कोपऱ्यात बसलेल्या त्या सैतानी शक्तीची सावली बाबांच्या अंगात शिरली आणि बाबा जोरात ओरडले, ए माऊली, तू कशाला आलास रे इथे? निघ, जा इथून. बाबा भेसूर घोगऱ्या आवाजात बोलत होते, हे बघ, तू कोण आहेस, काय आहेस, मला सगळं माहितीये. तुला मुक्ती पाहिजे असेल तर हे शरीर सोड. त्या निष्पाप व्यक्तीला विनाकारण त्रास देऊ नकोस. माऊलींनी त्या सैतानी शक्तीला शांतपणे सांगितलं. हिडीस हसत बाबा म्हणजेच ती शक्ती म्हणाली, तू कोण रे मला सांगणारा? मला नकोय मुक्ती, मला या शरीरातच राहायचंय. बाबा दात विचकवत हसत बोलत होते, हे बघ, तू एक मृतात्मा आहेस. तुला तुझं स्वतःचं शरीर नाही, त्यामुळे तुला या जगात राहता येणार नाही. तुझं जग वेगळं आहे. तुझ्या जगात तू परत जा. या निष्पाप देहात प्रवेश करून या देहावर अन्याय करू नकोस. परमात्म्याच्या नियमांचं उल्लंघन करू नकोस. माऊली म्हणाले, अन्याय? तू अन्यायाच्या गोष्टी करतोयस? आणि माझ्यावर जो अन्याय झाला त्याचं काय? माझ्या मुलानं माझा गळा दाबून माझा खून केला आणि इथे याच खोलीत मला गाडलं. तेव्हा कुठे होता तुझा न्याय अन्याय? सांग. माझ्या देहावर कोणतेही अंत्यसंस्कार न करता जनावरासारखं या खोलीच्या कोपऱ्यात मला जमिनीत पुरण्यात आलं. तेव्हा कुठे गेले होते तुझ्या परमात्म्याचे नियम? सांग. बाबांच्या आवाजात आता एक आर्त आणि दुःखद याचना वजा प्रश्न होता. पण लगेच बाबा अचानक हिंस्र आणि क्रूर दिसायला लागले. त्या सैतानी शक्तीने आता बाबांच्या शरीराचा पूर्ण ताबा घेतला होता. बाबांचे डोळे आता आग ओकत होते. त्यांच्या बुबुळांचा रंग हिरवागार झाला होता. ते आता सरपटत सरपटत भिंतीवर चालत होते. तुझ्यावर अन्याय झाला हे मान्य आहे, पण याचा अर्थ असा नाही की तू एखाद्या मानवी शरीराचा ताबा घेऊन त्या शरीराला त्रास देशील. तू लवकर हे शरीर सोड, अन्यथा परिणाम वाईट होतील. माऊलींच्या स्वरात आता राग आणि आदेश होता. चल हट, असं म्हणून त्या सैतानाने माऊलींवर झेप घेतली. माऊलींना हा हल्ला अपेक्षितच होता. माऊलींनी तो हल्ला सहज चुकवला. बाबांच्या शरीरातील सैतानी शक्ती धाडकन भिंतीवर आदळली. माऊलींनी हातातल्या कमंडलूतलं जल ओंजळीत घेऊन शिंपडलं. त्याने बाबांचं शरीर थोडं भाजलं, पण ते चवताळून पुन्हा भिंतीवर सरपटत जाऊन माऊलींच्या अंगावर झेपावले. माऊलींनी पुन्हा कमंडलूतलं जल बाबांच्या अंगावर फेकलं आणि त्यामुळे बाबा पुन्हा मागे फेकले गेले. हे असं 4-5 वेळा झालं. कमंडलूतलं जल फक्त ठराविक प्रमाणातच त्या सैतानी शक्तीला रोखू शकत होतं. त्या जलाचा त्या शक्तीवर काही विशेष परिणाम होत नव्हता. बाबा दात विचकवत हसत होते. एव्हाना माऊलींजवळचं जलही संपलं होतं. आता काय करणार रे तू? बाबा म्हणाले. बाबांचं भयंकर हसणं आता वाढलं होतं. बाबांनी एक झेप घेऊन माऊलींवर वार केला. यावेळेस माऊली वार चुकवू शकले नाहीत. माऊलींच्या कपाळावर बाबांनी मोठी जखम केली. माऊलींना आता भयंकर राग आला. त्यांनी मंत्रोच्चार सुरू केले. मंत्राच्या प्रत्येक शब्दाबरोबर बाबा किंचाळायला लागले. नको नको, बंद कर तुझं तोंड, बंद कर ते मंत्र, बंद कर. असं ओरडत बाबा भिंतीवरून सरपटत खाली आले आणि कोपऱ्यात जाऊन पडले. ते तिथेच पडले जिथे जमिनीखाली त्यांना त्यांच्या मुलाने पुरलं होतं. माऊलींनी मंत्रोच्चार करत करतच शुभमला हाताने खूण केली. शुभम हातात कुदळ घेऊन खोलीत आला.
माऊलींनी भस्माने काढलेल्या रेषेवर कसलं तरी चिन्ह काढलं आणि शुभमला आत यायला सांगितलं. शुभम आता आत येऊ शकत होता. माऊलींनी फट असा शब्दोच्चार करून मंत्रोच्चार थांबवले. बाबांचं शरीर अर्ध मेल्यासारखं झालं होतं. शुभम, बाबांना तिथून उचल आणि त्या जागी खड्डा खणून त्या प्रेताचा सांगाडा बाहेर काढ. सदाअण्णा, तू शुभमला मदत कर, माऊली म्हणाले. सदाअण्णा आणि शुभम बाबांना उचलून बाजूला ठेवणार तोच काळी कुट्ट दाट सावली पूर्ण खोलीभर पसरली आणि बाबांच्या शरीरात शिरली. बाबा पुन्हा सरपटू लागले. त्यांचे डोळे हिरवेगार झाले. ते तोंडातून भेसूर आवाज काढू लागले. दूर व्हा, दूर व्हा असं म्हणत त्यांनी शुभम आणि सदाअण्णावर झडप घातली. ती झडप इतकी जोरदार होती की सदाअण्णा आणि शुभम दोघेही भिंतीवर आदळून बाबांच्या अंगावर पडले. बाबांनी आता सदाअण्णांची मान दोन्ही हातांच्या पंजात गच्चत दाबून धरली. तू तर काही वर्षांपूर्वी 2 वेळा माझ्या हातून वाचलास, पण आज नाही वाचणार. बाबा घोगऱ्या आणि कर्कश आवाजात बोलत होते. सदाअण्णा जीवाच्या आकांताने तडफडत होता. इतक्यात माऊलींनी आईला देव्हाऱ्याजवळ ठेवलेली त्यांची पिशवी आणायला सांगितली. तसे आईने लगेच ती पिशवी आणली. माऊलींनी पिशवीतलं भस्म काढलं आणि खोलीच्या 4ही कोपऱ्यात टाकलं आणि पिशवीत हात घालून एक शंख आणि भस्म काढलं. ते भस्म बाबांच्या अंगावर टाकलं. बाबा जोरात किंचाळले आणि त्यांनी सदाअण्णांची मान सोडली. हा संघर्ष सुरू असताना रात्रीचा काळोख सुद्धा वाढत चालला होता. माऊलींनी पुन्हा मंत्रोच्चार सुरू केला. जसजसा मंत्रोच्चार वाढत होता तसतसा बाबांना त्रास होत होता. तो त्रास आता त्यांना असह्य होत होता. ती काळी सावली आता बाबांच्या शरीरातून निघाली आणि खोलीच्या बाहेर जायचा प्रयत्न करू लागली. पण आखलेल्या भस्माच्या रेषेमुळे तिला बाहेर जाता येत नव्हतं. माऊलींनी आता अधिक जोरात मंत्रोच्चार सुरू केले. ती सावली पूर्ण खोलीत सैरा वैरा पळत होती. ती माऊलींजवळ आली. तोच माऊलींनी त्या सावलीचा पाय गच्च धरून ठेवला. सावली, जिला सामान्य माणूस स्पर्शही करू शकत नाही, तिला माऊलींनी गच्च धरून ठेवलं होतं. हे सगळं पाहताना शुभम, आई आणि सदाअण्णांना माऊलींच्या खऱ्या आध्यात्मिक शक्तीचा साक्षात्कार झाला होता. शुभम, आता ही सैतानी शक्ती काहीही करू शकत नाही. तू लवकर खड्डा खणून तो सांगाडा काढ. आपल्याला पहाट व्हायच्या आत त्या सांगाड्यावर अग्निसंस्कार करायलाच हवेत, माऊलींनी शुभमला जरा दरडावत म्हटलं. शुभम आणि सदाअण्णा जीवाच्या आकांताने खड्डा खणू लागले. बराच वेळ ते दोघे खड्डा खणत होते. इकडे ती सावली माऊलींच्या हातातून निसटण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती. त्या सावलीला कशाही प्रकारे त्या सांगाड्यावर अग्निसंस्कार होऊन द्यायचे नव्हते. जसजसा वेळ जात होता तसतसे माऊली मंत्रोच्चारांचा वेग वाढवत होते. पण त्या सैतानी शक्तीबरोबर लढता लढता माऊलींना आता थकवा येत होता. त्यामुळे त्यांचा आवाजही क्षीण होत होता. खड्डा खंटा खंटा शेवटी हाडांचा सांगाडा दिसला. शुभमने तो वर काढला. इकडे ती सावली सुद्धा माऊलींच्या हातातून सुटण्याचा प्रयत्न करत होती. माऊलींचीही शक्ती आता क्षीण होत होती. त्यांना ग्लानी येत होती आणि तीच संधी साधून ती सावली आता माऊलींच्या हातातून निसटणार होती. शुभमने तो सांगाडा वर काढला. आईने धावत जाऊन माऊलींची पिशवी आणली. माऊलींनी सांगाड्याला अग्निदाह कसा द्यायचा हे आधीच शुभमला सांगून ठेवलं होतं. शुभमने पटापट पिशवीतली सामग्री काढली आणि एक एक करत त्या सांगाड्यावर टाकली. तिकडे माऊलींची पकडही आता सैल झाली होती. ती सावली माऊलींच्या तावडीतून जवळपास सुटलीच होती. शुभम, लवकर लवकर कर. आता मी जास्त वेळ या सैतानाला नाही रोखून ठेवू शकत, माऊली म्हणाले. माऊली पूर्ण थकले होते. इकडे पहाट व्हायलाही थोडाच अवधी बाकी होता. हो माऊली, झालंच, असे म्हणत शुभमने पिशवीतून छोटी मशाल काढून पेटवली आणि त्या सांगाड्याला ती मशाल लावणार तोच ती सावली माऊलींच्या हातातून निसटली. ती सावली मशाल विझवायला धावली. ती सावली आता शुभम जवळ पोचली आणि ती मशाल विझवणार तोच माऊलींनी शंख उचलला आणि पूर्ण प्राण ओतून तो शंख जोरात फुंकला. शंखातून मंगलमय नाद होताच ती सावली अचानक थांबली.
जणू त्या ध्वनीनेच त्या सावलीला पुढे जाण्यास रोखलं. शुभमने ती पेटती मशाल त्या सांगाड्याच्या कपाळावर ठेवली. सांगाड्याने पेट घेताच ती सावली भयानक कर्णकर्कश आवाजात ओरडू लागली, रडू लागली. सांगाडा जसजसा पेटत होता तसतशी ती सावलीही लहान होत होत विरळ होत होती. शेवटी सांगाड्याची पूर्ण राख झाली आणि ती सावली ज्या ठिकाणी पूर्ण सूक्ष्म होऊन अदृश्य झाली त्या ठिकाणी सुद्धा राखेचा एक ढीग जमा झाला आणि बाबांची त्या सैतानाच्या तावडीतून सुटका झाली. तोच खिडकीतून सूर्याचा एक कवडसा आला. त्या सैतानी शक्तीचा आता अंत झाला होता. बाबांना शुद्ध आली होती. ते उठले आणि त्यांनी सगळ्यांकडे बघितलं. शुभम, आई, सदाअण्णा आणि माऊली तिथेच उभे होते. बाबा आता पूर्वीसारखेच दिसत होते. अशक्तपणा असूनही त्यांच्या चेहऱ्यावर तेज होतं. ते स्वतःहून उठले. चालत चालत आईकडे आले. त्यांना पूर्वीसारखं बघून आई आणि शुभम दोघांनाही आनंद झाला. काय झालंय? बाबांनी विचारलं. बाबांना मधल्या काळातलं काहीही आठवत नव्हतं. माऊलींनी बाबांना जवळ बोलावलं आणि त्यांच्या डोक्यावर हात ठेवला. बाबांचे डोळे आपोआप बंद झाले आणि त्यांना ते सर्व काही दिसलं जे त्यांच्याबरोबर घडलं होतं. माऊलींनी डोक्यावरचा हात काढला आणि बाबांचे डोळे आपोआप उघडले. आपल्याला मृत्यूच्या दारातून माऊलींनी परत आणलं. त्या सैतानी शक्तीपासून आपली सुटका केली हे कळताच बाबांनी माऊलींचे पाय धरले. माऊलींनी त्यांना आशीर्वाद दिले. बाबांनी सदाअण्णांचेही आभार मानले. माफ करा सदाअण्णा, मी सुरुवातीला तुमच्या वागणुकीचा चुकीचा अर्थ काढला असे म्हणत बाबा हात जोडून सदाअण्णांची माफी मागत होते. पण सदाअण्णांनी माफी मागून दिली नाही. बरं, मला आता निघायला हवं, माऊली निघायची तयारी करताना म्हणाले. सदाअण्णांनी सांगाड्याची आणि त्या सैतानी सावलीची राख एका फडक्यात भरली. माऊलींची पिशवी घेतली आणि तो सुद्धा माऊलींसह निघाला. माऊली आणि सदाअण्णांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे ते तिघेही बराच वेळ बघत होते. माऊलींचे त्यांच्यावर अगणित उपकार होते, कारण माऊलींशिवाय बाबांची त्या सैतानी शक्तीच्या तावडीतून सुटका अशक्यच होती. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.